चल बोल आता. बोल. टीचर मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, मी जे काही सांगेल ते फक्त तू मला एकट्यातच सांगा. बजरंग, हे बघ, माझा वेळ वाया घालवू नकोस, मुद्द्याचं बोल. काय मुद्द्याचं बोलू? हा, म्हणजे माझ्याकडनं समज वदवून घेणार आणि हे समज तुम्ही रेकॉर्ड करणार, हाच प्लॅन आहे ना तुमचा? माझा काही प्लॅन वगैरे नाहीये, मला फक्त खरं हवंय आता. ठीक आहे ना, सांगतो ना मी. या ताईंना जायला सांगा मग. त्यांना थांबू दे, ते तू बोल. मग मी आपण काही सांगत नसतो. हे बघ बजरंग, वहिनी, मी थांबते बाहेर आणि काही वाटलं तर मला फोन करा. आम्ही बाहेरच आहोत. ठीक आहे. चल बोल आता लवकर. सांगतो, पण माझी एक अट आहे. एक एक गोष्ट तू वाढवत चाललायस असं वाटत नाही का तुला? टीचर मॅडम, हे समज करावं लागतं. कसली अट आहे? आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही अजिबात रेकॉर्ड करायचं नाही. हां, जर हे तुम्ही रेकॉर्ड केलेलं भुवनेश्वरी मॅडमला कळलं ना, तर इथं या तुरुंगात ना माझा मुर्दा पडेल. तुम्ही हे रेकॉर्ड करायचं नाही. तुम्हाला 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 दाखले सरकारांची शपथ. अहो टीचर मॅडम, बाप. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ, केलाय मी फोन बंद. नाही करणार मी रेकॉर्डिंग. बोल. चल, मी आता शेवटचं विचारते तुला, मला लवकर सांग. भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? बजरंग, आता गप्प बसू नकोस, बोल. खरं सांगू? हो, मला खरंच हवंय बजरंग, बोल लवकर. पण मी खरं सांगितलं, तुम्ही माझी बँड वाजवली तर? म्हणजे? त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे. हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता. सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय, भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढलं. खूप आधीच सुटका झाली ती माझी, आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली. पण मग तू इथे कसा? मी मोठ्या जेलात होतो, पण ह्या समजा मॅटरमध्ये मग टाकलं सरकार आले, म्हणून मला टेम्पररी इथं आणलं. मी कवा बी बाहेर जात होतो. अहो टीचर मॅडम, माझ्यावर साधा एक गुन्हा पण नाहीये. मी कशाला आत राहू? पण तरी त्यांच्या सांगण्यावरनं मी इथं मध्ये थांबत होतो. काय? होय, भुवनेश्वरी मॅडम जसा प्लॅन सांगितला ना, तसं मी करत गेलो. म्हणजे त्यांनी सांगितलं बाहेर जा, बाहेर गेलो, आत ये, आत आलो. काय प्लॅन होता त्यांचा? सांग सांग, लवकर सांग मला. अक्षराचं तुझं जुनं वैर आहे नव? अक्षराचं तुझं जुनं वैर आहे ना? होय. हा. सूड घेण्याची संधी मिळाली तर? सूड घेण्याची संधी मिळाली तर थोबाड बंद ठेवशील काय? होय. गपगुमान काम करशील? होय. मग आम्ही सांगतोय तेवढं करायचं. समजा प्लॅन त्यांचाच होता. त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं. माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाहीये. उलट माझं तुमच्याबरोबर वैर आहे असं त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं.
लय डेंजर बाई आहे ती. 0 मिनिटात आहे ना इकडचा कारभार तिकडं करू शकतात. अहो टीचर मॅडम, मी कवा बी बाहेर जात होतो, कवा बी आत येत होतो, मला कोणीच विचारत नव्हतं, ना मला ना त्यांना. टीचर मॅडम हे समज आहे ना एकदम पद्धतशीरपणे चालू होतं. मला काय सांगितलं, तुला दुबईला पाठवतो म्हणून मी समज केलं. काय सुनबाई पोलीस स्टेशनला गेलात? वय मावशे, अगं मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले पोलीस स्टेशन मध्ये. ती त्या बजा संकट बोलते. मावशी अगं तिच्या डोसक्यात काय ना कळना झाले ग मला. त्यांच्या डोसक्यात काय चाललंय ते राहू दे बाजूला. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. हं. ओंक्या फोन का उचलत नाही? गेलं कोणीकडे? हा बोल अधिपती. ए अरे ओंक्या, काय फोन का उचलत नव्हतास? आहेस कोणीकडे तू? फॅक्टरीत बी आला नाहीस, काय झालं? सॉरी, तुला न सांगता आलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जरा एक अर्जंट काम आलं होतं. बरं ठीक आहे, झालं ना काम? नाही म्हणजे होतच आलंय ते. म्हणजे अरे म्हणजे काय करायलायस तू? तुझं काम झालं असेल तर जरा येतोस काय फॅक्टरीत? आत्ता हा, आपण जरा त्या बजाकडे जाऊया. बजाकडे आत्ता कशाला? हॅलो हॅलो ओंक्या, हॅलो हॅलो. हां ये तू जरा, आपण लगेच जाऊया बजाकडे. हॅलो, मी जरा कामात आहे. मी तुला थोड्याने फोन करतो. हां बरं. अरे अरे थांब थांब. हां हॅलो. हां बोल. तू आहेस कोणीकडे? काय टेन्शन आहे का? नाही काही टेन्शन नाही आहे. मी तुला करतो ना थोड्याने फोन. हां ठेवतो मी फोन. हां बाय. घोड्यावरच बसलाय. काय भुवनेश्वरी मॅडम तुला दुबईला पाठवणार होत्या? वय टीचर मॅडम, दुबई काय, मला तर असं वाटतं अख्ख्या जगात त्यांचे कॉन्टॅक्ट. लय खतरनाक बाई आहे ती, लय खतरनाक बाई आहे. त्या काही करू शकतात. टीचर मॅडम मला वाचवा, मला खरंच वाचवा टीचर मॅडम. पाय सोड, पाय सोड. मी खोटं नाही सांगत. मला त्यांच्यापासून वाचवा टीचर मॅडम. टीचर मॅडम, तुम्हीच मला वाचवू शकता. माझी मान वाचवायचं फक्त तुमच्या हातात. मी जर मान त्या बाईच्या हातात गेली ना तर माझं काही एक खरं नाही. टीचर मॅडम, तुमच्या सासूबाई आहेत ना, जेवढ्या जशा दिसतात ना तशा नाही आहेत. त्या जेवढ्या जमिनीवर आहेत ना तेवढ्याच जमिनीच्या खाली. टीचर मॅडम, मला वाचवा. त्या काही करू शकतात. वाचवेन, पण तू हे सगळं घरी कबूल करायचंस तरच वाचवेन. काय टीचर मॅडम, आता हे काय नवीन? तुम्ही म्हटलं मला की मला समजा खरं सांग. मी सांगितलं की नाही तुम्हाला खरं? मी का तुमच्या घरच्यांसमोर आता हे समजा सांगू? का म्हणजे? अहो काय म्हणजे, तुमच्या घरचं हेड कोण आहे? हेड ऑफ द फॅमिली तुमच्या सासूबाई भुवनेश्वरी मॅडम. त्या मला काय करतील? जाळतील, गाडतील. ठीक आहे. तू भुवनेश्वरी मॅडम समोर बोलू नकोस, पण अधिपतींसमोर कबूल कर प्लीज. काय बोलता हो टीचर मॅडम तुम्ही? तुम्हाला काय तो साधा सरळ माणूस वाटला की काय? तुमच्याशी बोलत असतील गुलू, पण असं मारायला लागला ना तो माणूस लय डेंजर आहे. अजून वळ आहेत माझ्या अंगावर. नाही ते म्हणतात ना टीचर मॅडम, कोर्टाची, पोलीस स्टेशनची, मोठ्या माणसांच्या घराची पायरी अजिबात चढायची नाही. ज्याच्या हातात पैसा असतो ना टीचर मॅडम, तो काय बी, कवा बी, कसं बी काही करू शकतो. आणि केलंच की. तुमच्या नवऱ्यानी त्यांच्या आई साहेबांनी मला टाकलंच की जेलात. हे बघ, तू जर खरं सांगितलंस तर कदाचित गोष्टी बदलू शकतात.
मी अधिपतीने इथे बोलवते, तू त्यांच्यासमोर सगळं कबूल कर. नाही नाही नको 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 इथं इथं नका बोलू. ते जर इथं आले हे भुवनेश्वरी मॅडमला जर कळलं ना तर तर माझं काही खरं नाही. टीचर मॅडम त्यांची हेर आहेत ना इथं समधीकडे आहेत. ते असं घरात बसून समद ऑपरेट करतात. लय डेंजर बाई आहे ती खरंच टीचर मॅडम. मी तर म्हणतो तुम्ही आता घरातनं निघता ना इकडं तिकडं बघितलेलं का? तू फक्त एकदा अधिपतींसमोर सगळं कबूल कर. ऐक माझं, तू त्यांना खरं काय ते सांग. तू हे जे काही केलंयस, तू ज्या काही चुका केल्यास त्या सगळ्या भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केल्यास ना. हे जर त्यांना कळलं तर ते तुला सपोर्ट करतील. त्यांच्यासमोर खरं बोल तू प्लीज. अहो ती बाई माझा जीव घेईल टीचर मॅडम. कशाला जीव घेतील त्या काही करणार नाही. मी अधिपतींना इथे आणते, तू त्यांच्यासमोर मला जे सांगितलंस ते सगळं सांग. तुझ्या विरुद्ध मी काहीही ऍक्शन घेणार नाही. तू आता खरं बोल प्लीज. तू जर आता सत्याची साथ दिली नाहीस ना बजरंग, तर आता मी स्वतः तुझी तक्रार करते. टीचर मॅडम हा सत्य कोण? सत्य, ट्रूथ, खरं खरं बोल. मला माझ्या जीवाची भीती हो टीचर मॅडम. हे बघ बजरंग, तुला काही होणार नाही. हे सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलं ना. हे कळल्यानंतर त्या आत जातील, तुला काही होणार नाही. जातील ना जातील, पण मला गाडून आज जातील. बजरंग प्लीज, तुला काही होणार नाही. तू ऐक माझं. तू आता फक्त खरं बोल. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना तर तुला आता खरंच बोलायला लागणार आहे. बोल तू अधिपतींसमोर. आणि हा, मी तुझ्या पाठीशी, तुझ्यावर कुठली कारवाई मी होऊ देणार नाही. मग ठीक आहे. पण टीचर मॅडम एक गोष्ट मी एकदम तुम्हाला स्पष्ट सांगतो. किती काही झालं तरी मी भुवनेश्वरी मॅडम समोर जरा देखील थोबाड उघडणार नाही. ओंकार, बराच वेळ झाला रे वहिनीने आज जाऊन. काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? मला काळजी वाटायला लागली आहे रे. मलाही तसंच वाटतंय. चल आपण आज जाऊया. हो. काय झालं वहिनी? बजरंगने कबूल केलं? हो, त्याने केलं कबूल. खरंच? सगळं भुवनेश्वरी मॅडमनीच त्याला करायला सांगितलं होतं. त्यांनीच जेलमधून बाहेर काढलं असं म्हटलं. येस. आता आपल्याला खूप मोठा पुरावा मिळालाय वहिनी. आता पुढे काय करायचं आपण? वहिनी, मी अधिपतीला फोन करून लगेच कळवतो. नाही नाही नको, आता फोन नका करू. पण का? नाही, असं फोनवर नको सांगायला आपण त्यांना. असं का? भाऊजी हे बघा, अधिपतींना सगळं बजरंग कडूनच कळणं गरजेचं आहे. आणि बजरंग म्हटलंय मला मी अधिपतींसमोर सगळं खरं सांगणार आहे म्हणून. मी तसं कबूलच करून घेतलंय त्याच्याकडून. अधिपतींसमोर सत्य आणायचं असेल तर आपल्याला सगळं सिस्टमॅटिकली करायला हवं आता. हो, पण आपण सांगूया की अधिपतीला. अहो भाऊजी, आपण सांगितलं तर अधिपतींचा विश्वासच बसणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जर चुकून बोलताना भुवनेश्वरी मॅडम समोर अधिपती काही बोलले किंवा त्यांना जाब विचारायला गेले तर सगळं आपल्यावरच उलटेल ना. म्हणून म्हणते, हे बघा, आता ह्या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहिली पाहिजे. कळतंय तुम्हाला? मी आता अधिपतींना काहीच सांगणार नाही आणि मी डायरेक्ट बजरंगला आणि अधिपतींना समोरासमोर आणणार आहे. आणि हा सूर्य हा जयद्रथ करणार. वहिनी, पण जे काय कराल ते लवकरात लवकर करा. पण अधिपतीने मला फोन केला होता. काय? हो, भाऊजी म्हणत होते पोलीस स्टेशनमध्ये यायचं बजरंगला भेटायला. अरे देवा. मी त्याला कसं बसं थांबवलंय. आणि मी आता फॅक्टरीत गेलो ना की तुम्हाला परत विचारणार आहे. मी काय सांगू त्याला? तुम्ही काहीच सांगू नका. आता मी बोलते अधिपतींशी. हां, तुम्ही आता फक्त मी सांगते ते करा. बोला की. हां अधिपती, कुठे आहात तुम्ही आता? मी फॅक्टरीत आहे हो. बरं, घरी याल का? बोलायचं आहे तुमच्याशी. आत्ता का हो? काय काम होतं काय अर्जंट? हो. काय बोला की.
नाही नाही, असं फोनवर नको, खूप महत्वाचं बोलायचंय, घरी येऊन बोलू. अहो आत्ता बरं ते तुम्हाला ते पैसे दिले होते बँकेत टाकायला, ते टाकले काय? नाही ते नाही टाकलेत, मी ते नंतर करते. तुम्ही आधी घरी या अधिपती, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बरं, पण मी आता जरा पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. तो बजाचा काय ते सोक्षमोक्ष लावून टाकायचं मला आज. तो लागलाय अधिपती. म्हणजे तेच मी तुम्हाला सांगते, सगळं घरी आल्यावर सांगते. तुम्ही लवकर घरी या. अहो म्हणजे बरं ठीक आहे, मी येतो, पण ओंक्या पण नाही आता फॅक्टरीत. तो आला की मी येतो, जरा कामं उरकल्यावर येतो. बरं ठीक आहे, या लवकर या. ठेवतो. ए यार ओंक्या, बरं झालं तू आलास. कुणीकडे होतस तू? आणि एवढ्या घाईघाईत फोन ठेवलास मारता माझा. ते काय ना भाऊजी, मीच ओमकारला फोन करून बोलवलं. थोडा पर्सनल प्रॉब्लेम होता. ते डॉक्टरांकडे जायचं होतं म्हणून. ते बायको प्रॉब्लेम. असं झालं होय. बरं बरं बरं, मला काय कळलं नाही, एवढं गडबडीत फोन ठेवला. ठीक आहे ना हो सगळं? हो हो. काळजी घ्या, काळजी घ्या. बरं मी जर पळू काय ओंक्या? मी गडबडीत आहे जरा, मला जायला लागते पडशीर बाहेर. तू कुठे चाललायस आता? बायको प्रॉब्लेम. तू आहेस ना? वहिनी येतो मी, गडबडीत आहे. हा जी बोला. ते कसं बोलू कळना झालंय बघ मला. काय झालं? नाही काय नाही. तुमच्या आवाजावरून कळतंय मला काहीतरी गडबड आहे, आणि मुळात तुम्ही असं सहज फोन करणार नाही. काय झालंय? नाही काय झालंय असं नाही आहे. आजी हे बघा, मनात ठेवलं ना तर तुम्हाला जास्त त्रास होईल, आणि बोलून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना. होय खरंय तुझं. हा आता सांगा बरं, काय झालं? ते तू भुवीचा चेहरा समजांसमोर आणलास. जेव्हा एखाद्याचं लेकरू लांब असतं ना व, तेव्हा काय त्रास होतो ते मी भोगलंय बघ. माझी भुवी परत आली त्याचा आनंदच आहे बघ मला. त्याच्याबद्दल तुझं लय लय आभार बघ. पण काय? पण अगं त्यानं घरात वेगळेच पडसाद उमटल्यात बघ. का? काय झालं? जावई बापू लय हल्लेत. लय त्रास होतोय बघ त्यासनी. जोर जोरात बोलतायत, काय वस्तूची फेकाफेक काय करतात. लय लय चिडचिड सुरू आहे बघ त्यांची. चिडचिड तर होणारच ना आजी. आता आपल्याला फसवलंय, आणि त्यातून घरातल्या माणसांनी, जवळच्या माणसांनी फसवलंय म्हटल्यावर चिडचिड तर होणारच. अगं त्यांच्या या अशा वागण्यामुळं ते पहिल्यासारखे तर नाही ना होणार. पहिल्यासारखे म्हणजे? म्हणजे ते पहिल्यांदा कसं त्यांना ते येड्याचे झटके येत होते ना व, तसं तर नाही ना होणार. अहो आजी, त्यांना आधीही वेड्याचे झटके यायचेच नाही. त्यांच्यावर चुकीचे उपचार केले जात होते, म्हणून त्यांची चिडचिड होत होती. आता जेव्हा उपचार नीट व्हायला लागले तेव्हा त्यांची स्थिती सुधारली की नाही? आणि त्यांची तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची स्थिती यामध्ये खूप फरक आहे आजी. हा, फक्त त्यांना तेव्हाही आपल्या माणसांची गरज होती आणि आत्ताही आहे, एवढंच काय ते सांगते. हा बरोबर आहे तुझं. हा आजी, एक मिनिट. हा आजी, मला एक फोन येतोय अजून, आपण घरी आल्यावर बोलूया. हा बरं बरं. आणि काळजी नका करू. हा वहिनी. बर बर, आपण ठरवल्याप्रमाणे होत आहे ना सगळं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता जे ठरवलंय ते फक्त नीट पार पडू देत. हो हो ठीक आहे, मी पुढचं कळवते तुम्हाला. हा ओके 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 ठीक आहे, बाय. लहान आहेस का आता? अगं मस्करी केली. कुठे गेलती? काम होतं. कसलं? बाहेर गेले होते, काम होतं माझं. अगं तेच विचारलं, कसलं काम? तुला काहीच काम नाहीये का ग? काय? नाही म्हणजे माझ्या कामाची चौकशी करतेस इतकी, म्हणून विचारलं. बया, मी तुझी एवढी साथ दिली, तुला सांगितलं का ती मावशी असणार आहे, आणि त्याचं हे फळ देती. अशी गद्दारी करते तू माझ्यासोबत.
काय? अगं काय 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 देव बघतोय, लक्षात ठेव. मी नाहीच विसरत. मास्तरीन बाई, शब्द पडू देत नाही तू. चल मी निघते. अधिपती नाही आलेत घरला, माहितीये मला. मग तरी मी एवढी घाई करते. अगं चल की पाणीपुरी खाऊ. नाही नाही, मला नकोय काही पाणीपुरी वगैरे. अगं नवरा नाही घरी तरी मी एवढी घाई करते. म्हणजे काय, कामं असतात घरी. हाय का अक्षता, आता घरी एवढे नोकर चाकर असताना कसली कामं? मी निघते, चल बाय. पाणीपुरी तर मी खाणारच आहे, परत जाळ तुझ्या तोंडाचं होणार. कारण ते भुवनेश्वरी करणार आहे.